आयुरा. नक्की काय करायचं आहे आदिराजला? कोणाच्या मनात स्थान मिळवायचं आहे? निधीला तो साधा भेटलाही नाही की साधी तिची चौकशीही केली नाही. मग नक्की काय चाललं आहे आदिराजच्या डोक्यात? ह्याचाच विचार राहून राहून आयुषच्या मनात येत होता. इथून पुढे आयुष अजूनही तिथेच बसलेला होता. आदिराजच्या माणसाने त्याला आवाज दिला. सर, बॉसनी पुढची प्रोसिजर करायला सांगितली आहे. त्या आदिराजच्या माणसाने सांगितलं. त्याचा आवाज देण्याने आयुष विचारातून बाहेर आला. ओके म्हणून आयुष जागेवर उठला. अगदी थोड्याच वेळात आदिराजच्या माणसाने सगळ्यांची डिस्चार्ज प्रोसिजर पूर्ण करून घेतली होती. सर, आपल्याला निघावं लागेल, त्या माणसाने सांगितलं. ठीक आहे. त्याला खूप सारे प्रश्न पडले होते. आदिराजचं वागणं एक कोडं होतं, पण कसं सोडवायचं कळत नव्हतं. तरीही तो ओके म्हणाला, कारण इथून निघणं पण महत्त्वाचं होतं. आदिराजच्या हॉस्पिटलला येऊन गाड्या थांबल्या. डिस्चार्ज आदिराजनेच घ्यायला सांगितला होता. पैसाही त्यानेच भरला, कारण आयुषच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. 4 दिवसात 2 ते 2.5 लाख रुपये इतकं बिल झालं होतं. सगळ्यांना भ्रम झाला होता की आयुषनेच शिफ्ट करायचा निर्णय घेतला, पण त्याला ते कदापि शक्य नव्हतं. बरं झालं बाबा तू इकडे शिफ्ट केलंस, निदान घरी तरी जाता येईल, माधवी म्हणाले. आयुषने फक्त हुंकार दिला, कारण आदिराजचं नाव तो कोणालाच सांगत बसणार नव्हता. आई, तू आणि बाबा घरी जा, मी कॅब बुक करून देतो, आयुषने सांगितलं. हो चालेल. 4 दिवस नुसता कंटाळा आला बाबा हॉस्पिटलमध्ये. मी आणि बाबा घरी जातो आणि तुम्हाला डबा घेऊन पाठवते, माधवी म्हणाले. नो नीड, गरज नाही, माधवीला आदिराज म्हणाला, जो नुकताच त्यांचं बोलणं ऐकत आत येत होता. त्यांना जेवण इथेच मिळेल. तुम्हाला जायचं असेल घरी तर जाऊन या, जेवायला इथेच या, आदिराज म्हणाला. नको नको, तू मला कशाला त्रास, आम्ही घरातूनच जेवून येऊ, माधवी म्हणाले. आदिराज घरी आला तेव्हा माधवी आणि माधव आपल्याच खोलीत होते. सकाळी सगळ्यांची गडबड असते. आता 2-2 सुना आल्या आहेत तर आपण का मध्येच उठा, म्हणून त्या आरामात उठत असत. त्यामुळे आदिराजबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्यांना वाटलं मित्र असेल, कारण आयुष त्याच्याशी चांगलं बोलत होता. ओके, तुम्हाला जसं वाटेल तसं करा, आदिराज म्हणाला आणि आयुषला खुणीनेच बोलावलं. आयुष, ज्याने तुम्हाला ठोकलं असं वाटतं त्याची तुझ्याकडे कितीशी माहिती आहे? ती सगळी माहिती तू आमच्या टीमला दे. आयुष आला तसं आदिराजने त्याला सांगितलं आणि तिथून निघून गेला. त्याने अजूनही आयुराला बघितलं नव्हतं. बघायला तर खूप मन करत होतं, पण त्यालाच माहीत त्याने स्वतःला किती थांबवलं होतं ते. माहीत नाही कशी रिॲक्ट करेल. चोरूनही बघितलं नव्हतं त्याने, पण आता त्याचे पाय आपोआप तिच्या वाटकडे वळले. टक टक टक. एक एक पाऊल त्याचं त्या वाटकडे पडत होतं. कोणती ओढ होती? काय म्हणून तो आयुषला मदत करत होता? इकडे आदिराजची स्पेशल टीम आयुषला वेगवेगळे प्रश्न विचारत होती. त्या सोलापूर साईडला एक टीम रवाना झाली होती. फोन नंबरवरून आरवचं लोकेशन ट्रेस करत होते. कॉल रेकॉर्ड काढत होते. त्याच्या मित्रांशी असलेले कॉन्टॅक्ट काढत होते. त्याचं लोकेशन ॲक्सिडेंटच्या वेळी तिथेच दाखवत होतं. सर, त्या आरवला उचलायचं का? आदिराजच्या टीममधल्या एकाने कॉल करून त्यालाच विचारलं. हो चालेल, आयुषवर नजर ठेव, बाहेर निघालं तर मला कॉल कर, त्याने तिच्या वार्डकडे जाता जाता सांगितलं. आता तो जवळ पोचला होता.
आता 4 पावलं चालला की तो तिच्या वॉर्डच्या एंट्रन्सला पोचणार होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. येस. तो समोर दरवाजावर नजर ठेवत म्हणाला. एक झलक तरी बघायचं होतं तिला, निदान लांबून तरी. कारण त्याच्या माणसाने सांगितलं होतं की ती झोपली आहे, म्हणून तिला फक्त बघून जाणार होता तो. बॉस, आयुष सर तिकडेच येत आहेत, पोचतील आता. त्याचा आवाज कानात येतच होता की त्याच्या तीक्ष्ण कानांना पावलांचे फास्ट येणारे आवाज ऐकू आले. तो तिथेच बाजूच्या रूममध्ये घुसला. ओके, तो काही बोलला का? अधिराजने त्या माणसाला विचारला. नाही सर, ते काहीच बोलत नाहीत. शांतपणे जे सांगू ते करत आहेत. पण आता मात्र ते काहीच न बोलता धावत येत आहेत तिकडे, त्या माणसाने सांगितलं. ओके. आयुष एवढा धावत का आला? त्याला काही जाणवलं असेल का? अधिराज विचार करतच तिथेच बसून होता. कदाचित लग्न झाल्यामुळे त्यांच्यात एक बॉन्ड तयार झाला असेल, म्हणून आपण बघणार हे पार्टनरला सुद्धा जाणवलं असेल. आयुष धावतच आयुराजवळ गेला. तिला बघितलं. ती गाढ झोपली होती. तिच्या कपाळावर त्याने ओठ टेकवले. किती हृदयाला सुकून मिळाला त्याच्या. तिथून तो लगेच निधीकडे गेला. आयुराला तर अधिराजकडून काही भीती नव्हती असं आयुषचं मत होतं. निधीच्या बाबतीत अधिराजचं मत आयुषला आधीच माहिती होतं, म्हणून आयुरानंतर तो निधीला बघायला गेला. अधिराजवर तो लगेच विश्वास ठेवणार नव्हता. कदाचित ही अधिराजची नवी खेळी असू शकते. निधी शांत होती. तो पुन्हा आयुराकडे आला. थोडा वेळ बसला, पण अस्वस्थता कमी होत नव्हती. त्याने आयुराच्या डोक्यावरून हात फिरवला. काय होतं तिच्यात जे त्याला तिच्याकडे कायम ओढत होतं? तिला शांत झोपलेलं बघून तिचं रूप डोळ्यात भरून घेत होता. त्यानंतर तो उठला आणि बाहेर आला. अधिराजने जी टीम दिली होती त्यांच्यासोबत गेला. अधिराजही तिथून निघून गेला. त्याची बरीच कामे पेंडिंग होती. आरवला उचलायचे ऑर्डर्स अधिराजने दिले होते. त्याने आयुषशी याबाबत डिस्कस केलं होतं. सोलापूरला जी ऑलरेडी एक टीम होती ती लगेच कामाला लागली. आरव जेव्हा घरी जायला निघाला हॉस्पिटलमधून, तेव्हा अधिराजच्या टीमने त्याला उचललं. आयुष, समीर कुठे आहे? अधिराजने विचारलं. कारण निधीला एवढं लागून सुद्धा तो दिसला नाही, म्हणून त्याच्या मनात हा प्रश्न उभा राहिला. माहीत नाही. आयुषने अधिराजला काहीच सांगितलं नाही. कारण अधिराजवर विश्वास कसा ठेवायचा? तो जे वागला होता निधीशी ते चुकीचं होतं. निधीला पुन्हा जॉबला पाठव. काही करणार नाही तिला, प्रॉमिस करतो. कॉन्टॅक्ट आहे ते ब्रेक झालं तर फाईन भरायला लागेल. हां, थोडं काम जास्त देईन. माझ्या पायावर तिच्या हिरोने लात मारून हाड फ्रॅक्चर केलं होतं, त्यामुळे तेवढी शिक्षा देईन तिला मी. अधिराज बाकी सिरियस बोलत होता, पण शिक्षा देईन तिला म्हणाला तेव्हा हसला. कारण त्याच्या मनात तिचा बदला घ्यायचा होता. पण आज तो तिला काही करणार नाही याचं प्रॉमिस देत होता. का हे त्यालाही माहीत नव्हतं. दुश्मनी सोडून दोस्तीचा हात पुढे करत होता. रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आरवला घेऊन अधिराजची टीम मुंबईला हजर झाली. आयुषला हे सगळं स्वप्न तर नाही ना असं वाटत होतं. झोपून उठलं तर पुन्हा आपण त्याच सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये असू असं वाटायला लागलं होतं. अधिराजची पॉवर, पैसा बघून डोळे दिपले होते. तो काहीही करू शकतो याची खात्री झाली होती. पण मग त्याने निधीला का नाही शोधलं? हा प्रश्न त्याला डिवचत होता. तो चालत आयुराच्या वाटकडे आला तर ती नुकतीच उठली होती. आळस देत होती. काय मग, बरं वाटलं का?
आयुषने हसून विचारलं. हो, आता हळूहळू चालायची प्रॅक्टिस करते आहे, आयुरा म्हणाली आणि बेडवरून उठली. पण तिचा तोल गेला. पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे तिला नीट चालता येत नव्हतं. आयुष लगेच पुढे झाला आणि तिला पकडलं. आयु, चल मी सोडतो तुला वॉशरूमला. आयुष तिला पकडून घेऊन गेला. मन तर तिला उचलूनच घेऊन जायचं होतं, पण आवरलं त्याने स्वतःला. तुम्ही इथेच बाहेर थांबा, मी जाते आत. आयुरा म्हणाली, पण तिला एका पायावर नीट चालता येईना. तिला वाटलं होतं आपल्याला जमेल, पण काहीच जमत नव्हतं. राहू दे, मी येतोय आत. आयुषने तिला आत नेलं. आयुराला त्याला खरं तर आत येऊ द्यायचं नव्हतं, पण नाईलाज झाला. तिने बेसिनला पकडून ब्रश केला. त्यानंतर आयुषच्या मदतीने सर्व करून ती बाहेर आली. तिला लाज वाटत होती, पण लपून तरी किती राहणार होती. बेडवर बसली. चहा मागवला. दोघांनी चहा घेतला. आयु, तुझा पाय कधी बरा होईल ग? माझे वांदे झाले आहेत. किती दिवस संन्यासी बनून राहू मी? आयुषने तिला पाठीमागून मिठी मारत विचारलं. त्याने तिच्या खांद्यावर मान ठेवली. तिला त्याचे गरम श्वास जाणवत होते. आधिराजने सेपरेट रूम दिले होते, त्यामुळे सध्या त्याने आपल्या रूमला लॉक लावून घेतलं होतं. निदान त्याला कीस तरी घ्यायची मुभा मिळेल. आयु, आय लव्ह यू. त्याने तिला घट्ट धरून आपल्या अंगाला चिकटून ठेवलं. त्याचे हात आपोआप तिच्या टॉपमध्ये जाऊ लागले. तिने त्याचे दोन्ही हात पकडले. आयुष, तिचेही श्वास जड होऊ लागले. त्याला थांबवावं की नाही हेच तिला कळत नव्हतं. तो बेडवरून उतरून तिच्या समोर आला. तिच्या पायामुळे तिला फिरवता येणार नव्हतं, म्हणून मग स्वतःलाच कष्ट दिले त्याने. एक पाय दुमडून आधारासाठी बेडवर ठेवला, तर दुसरा खालीच ठेवून थोडा तिच्या ओठांजवळ वाकला. तिचा चेहरा दोन्ही हाताने पकडत त्याने तिला किस केला. किती दिवसांचा विरह होता. इथे थांबूच वाटत नव्हतं. त्याने तिला मानेला पकडत अजून पुढे घेतलं. आता त्यांचं किस कधी डीप होत गेलं त्यांनाही कळलं नाही. त्यात किती वेळ गेला हेही कळलं नाही. दुधाची तहान ताकावर असं चाललं होतं आयुषचं. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. तसं आयुषने तिला अगदी नाखुशीने सोडलं. तिला बेडवर व्यवस्थित झोपवत स्वतःला नीट केलं आणि दरवाजा उघडला. समोरच नर्स होती. मागून डॉक्टर येणार होते, त्यामुळे नर्स तिला BP, पल्स रेट चेक करण्यासाठी आली होती. आयुष बाजूलाच उभा होता. नर्स मात्र गालात हसत होती, कारण आयुराकडे बघून कळत होतं की या जोडीने आत्ताच ते रोमॅन्टिक मुमेंट एन्जॉय केला आहे. तिचा खालचा ओठ लाल आणि सुजलेला दिसत होता. नर्स चेक करून लवकरच बाहेर गेली. आयुष जणू या क्षणाची वाटच बघत होता. तो पुन्हा तिच्याजवळ आला. तिच्या सुजलेल्या ओठांवरून आपला अंगठा फिरवला त्याने. तो वाकलाच होता खाली की आयुराने आपल्या ओठांवर हात ठेवला. आता डॉक्टर येतील. दरवाजा उघडाच आहे. आयुरा त्याच्यावर वैतागलीच. डोंट वरी, हॉस्पिटल अधिराजचंच आहे, कोणी नाही बोलणार. आयुष बोलून गेला पटकन आणि नंतर लक्षात आलं आपण काय बोलून गेलो हे. काय असेल यावर आयुराची रिॲक्शन? अधिराजच्या मनात काय आहे कळेल का आयुषला? कोणती सुप्त इच्छा ठेवून अधिराज एवढा मेहरबान झाला आहे? असं काय आहे की अधिराजने दुश्मनी सोडून मैत्रीचा हात आयुषला पुढे केला आहे? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते.
लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. लाईक करा, कमेंट करा.